जी ज्याला आपण रूल बुक म्हणतो, रूल बुक खाली त्यांना दंड झाला पाहिजे, त्यांना सजा झाली. सदावर्तेजी, तुम्ही एक निष्णात वकील आहात आणि कायद्याचे अनेक पैलू तुम्ही अत्यंत उलगडून सांगू शकाल. सुरेश दास असं म्हणतायत की माझं वक्तव्य रिवाइंड करून पहा, वारंवार पहा आणि त्याच्यामध्ये खरोखरच मी काही चुकीचं बोललो असेल तर मला सांगा. खरोखरच त्यांचा ते नेमकं काय म्हणले ते आता आपण बघूया. मी पॅनलला विनंती करतो त्यांचा बाईट आपल्याकडे उपलब्ध असेल तर तो आपण दाखवूया प्रेक्षकांना. आधी ते नेमकं काय म्हणाले होते आणि मग त्यांचा जो डिफेन्स आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. बघूया सुरेश धस नेमकं काय म्हणाले होते. त्यांचं बघत असतात बा रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाचते बा जास्त, हा लय कंबार हल्ली ती सपना चौधरी. हा मग असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. तर गुणरत्नजी, आपण बघितलं असेल ही नेमकी एक्झॅक्टली ते काय म्हणाले हे आता आपण प्रेक्षकांना दाखवलं. ह्याच्यामध्ये माझी काही चूक नाहीये असं ते म्हणतायत. माफी मागण्यासारखं यात काही नाहीये. कायद्याच्या बाजूने तुम्ही सांगा की याच्यामध्ये नेमकं काय आक्षेपार्ह आहे, यासाठी यातल्या नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही अत्यंत म्हणजे थेट प्रश्न विचारलाय आणि काय लज्जास्पद आहे आणि काय सुप्रीम कोर्ट म्हणतं ते सांगतो. एखाद्या महिलेला म्हणजे अपमानित करण्याच्या उद्देशाने टाक 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 पायानं वाजवणं, डोळे फिरवणं, दुसऱ्याला एखाद्या महिलेच्या प्रती ते मागे उभं राहून जे हिजडत आहेत, हसत आहेत, ते काय, ते हसण्याला काय म्हणता तुम्ही? म्हणजे एखाद्या महिलेची टर उडवली चालली आहे. हे तिच्या अब्रूसोबत त्या अब्रूचं नुकसान आहे. एक महिला नाहीये, 3 कलावंत महिला आहेत आणि तिन्ही खाली तुम्हाला सांगतो नवीन कायद्यानं सुद्धा आणि जुन्या कायद्यानं सुद्धा हे अपमानजनक असल्या कारणाने महिला अत्याचाराखाली बसणारे सेक्शन त्याच्यात लागू पडतात. धसांना त्या बाबतीमध्ये प्रॉसिक्युशन होऊ शकते. पॅरलली धसांचं जे कंडक्ट आहे त्या कंडक्टसाठी सभापती महोदय सुद्धा सजा सुनावू शकतात. डंके की चोट पे सांगतो, हे धसांचं मिसकंडक्ट आहे, मिसबिहेवियर आहे, एखाद्या महिलेच्या प्रती केलेला सार्वजनिक अपमान आहे. मागचे लोक कसे हसतात, का हसू येतंय, काय स्टंट आहे, हे सगळं आणि त्यापुढे जाऊन किती निगरगट्ट आहेत. म्हणजे महिलांच्या प्रती आज सुद्धा तुम्हाला सांगतो, आई जिजाऊ, आई रमाई, आई भीमाई यांचा मान जर राखायचा असेल तर प्रस्तुत काळामध्ये महिलांचा मान राखणं म्हणजे त्या आपल्या ज्या प्रतिष्ठित आणि ज्या आपल्यासाठी दैवत आहेत महिला, त्या महिलांचा मान राखल्यासारखा आहे. हे धसांना कोण शिकवणार आहे? कारण त्या शाळेत ते शिकलेलेच नाहीत. धसांना सामान्यांच्या जमिनीची मोजणी करावी वाटते. अरे धस, ज्यांच्याकडे जाऊन साताऱ्यामध्ये बघा किती एकर, किती शेकडो एकर जमिनी आजही माझ्या कोणत्या कोणत्या बहुजन समाजातल्या जमिनी कोणाकडे आहेत. राजेशाही संपलेली आहे पण जमिनी कोणाकडे त्या मोजल्या जात नाहीत. पण माझ्या वंजारी भावांच्या जमिनी मोजल्या जातात. का तर माझे वंजारी भाऊ मोठे झाले नाही पाहिजे. माझ्या वंजाऱ्या भावांची रेती काढलेली मोजली जाते, परंतु तो सराटीमध्ये बसलेला त्याचे लोक रेती काढतील किंवा डंपरनं नेतील ती मोजली जात नाही. ही जी आहे अत्याचारी व्यवस्थे